Hello, this is the My Artifact episode number. इथे टॉर्च लागून राहिलाय ना लाईट, सो दॅट इज रिअली गुड. या बट इट्स नॉट द वे. त्याचा आउटपुट तेवढा फारसा जबरदस्त नाही होता. लाईट्स काइंड ऑफ लाईक असं प्रकारे डार्क येत आहे. या इट्स लाईक अंधेरे में whatever. So hello, this is the Maya Artifact episode number 1855. हे टॉर्च नाही का मला काफी पोक करत आहे. आय डोंट वांट टू डू दॅट unless you have to be understand this thing is really important for you. Hello, this is the Maya Artifact episode number 1855. आजची तारीख आहे तारीख आहे 16 मार्च 2020. वाजले आता 9:54 म्हणजे 10 वाजले. ओके. काल ज्याप्रमाणे माझ्या अंगात तडप होती की मला हे करायचं आहे, म्हणजे फिल्म मेकिंग कडे वळायचं आहे, एक हार्ड स्टेप घ्यायचा आहे, काही ना काहीतरी करून दाखवायचं आहे वगैरे वगैरे. आज मात्र ती फिलिंग पूर्ण थंडी झाली. Nothing else, कुछ भी नहीं. Yeah. Why is this thing happened? Because of that की जेव्हा नाही का आपण खूप जास्त निगेटिव्हिटी फेस करतो. निगेटिव्हिटी म्हणजे जस्ट लाईक की कोणीतरी आपल्याला बोललं तेव्हा आपण कसं एक प्रकारे खूप जास्त अशा झोन मध्ये जातो, तेव्हा आपल्याला रिअलाइज नाही होत की व्हॉट टू डू व्हॉट नॉट टू डू. आपल्याला असं वाटतं की सगळं सोडसाड करून देऊन आपण चाललं जाऊ. या तर त्या सिच्युएशनच्या वेळेस असं फील होतं की म्हणजे काल असं मला फील झालं होतं, म्हणजे परवाच्या दिवशी शनिवारी असं फील झालं होतं की मी सोडून देऊ का. आय वॉज म्हणजे परवाच्या दिवशी मी रडलो सुद्धा होतो. या आणि काल मी डिसाईड केलं का मी सोडून देईन का सगळं वगैरे. मी डेट पण फिक्स केली 1 मे 2020 या दिवशी मी निघेल बा. आणि कालचा दिवस मी पूर्ण फोकस राहिलो. फिल्म मेकिंग बद्दल जाणून घेतली, लाईव्ह शूटिंग बद्दल जाणून घेतलं, ऑल दीज थिंग्स. यस. आणि आजचा जर दिवस गेला आणि आज मात्र ऑफिसमध्ये गेलो आणि काम भेटलं आणि काम केलं आणि एव्हरीथिंग वेंट रिली वेल. तर तेव्हा मात्र मग आता कसं ते फिलिंगच गेली ते अप्रोच करण्याची वगैरे वगैरे. यस. पण असं नाही की मी आजचा टायमिंग वेस्ट केला वगैरे. नो, मी खूप साऱ्या अशा गोष्टी जाणून घेतल्या. पण वन थिंग इज दॅट मी माझ्या वेळेत नाही का थोडासा पण वेळ मी फालतूच्या कामात वेस्ट नाही करत. नथिंग, एक बी गोष्ट नाही. जेवढा पूर्ण वेळ आहे ना, म्हणजे ऑफिस झाल्यानंतर माझा पूर्ण वेळ आहे तो मी फिल्म रिलेटेड देतो. म्हणजे युट्यूबवर अशा काही गोष्टी ऐकतो, जाणून घेतो वगैरे वगैरे. तर त्यामुळे नाही का मला खूप साऱ्या गोष्टी माहित होत्या. दॅट इज रिली इम्पॉर्टंट थिंग. पण दुसरी गोष्ट पण हे आहे की दिस इज नॉट इनफ. या म्हणजे की आपल्याला अशा अजून खूप साऱ्या अशा गोष्टी जाणून घ्यायच्या आणि इट जस्ट नॉट फ्रॉम दी की आपण फक्त युट्यूब वरूनच घेऊ. या इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की मला कोणती गोष्ट शिकायची आहे, स्क्रीन शॉर्ट डिव्हिजन. शॉर्ट डिव्हिजन म्हणजे कशाप्रमाणे शॉर्ट डिव्हिजन केल्या जातात, स्क्रिप्ट नुसार कशाप्रमाणे, म्हणजे जिथे आता मला एक्झॅक्टली माहित पडलं की डिरेक्शनचं एक्झॅक्टली काम काय असतं. या आतापर्यंत मला एवढं माहित नव्हतं. म्हणजे मला एवढं माहित होतं की डिरेक्शन करावं, म्हणजे यांनी समजा अशा वेने डिरेक्शन केलं सो इट वुड बी रिअली मच बेटर. बट इथे काम ओनली एका शॉर्ट साठी नसतो. इट वॉज लाईक दॅट की प्रत्येक शॉर्ट साठी असतो. इट वॉज प्रत्येक शॉर्ट म्हणजे इच अँड एव्हरी शॉर्ट. येस. तुला माहिती आहे का शॉर्ट फिल्म मध्ये किंवा एखाद्या नॉर्मलच्या फुटेज मध्ये ऍटलिस्ट तरी 30 ते 40 किंवा 50 शॉट असतात. येस. 30 ते 40 किंवा 50 शॉट्स. येस. हार्डली 1 किंवा 2 मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये. ऍक्शन मूवी मध्ये तर त्याच्यापेक्षा जास्त. तर विचार कर की तिथे किती भयानक डिरेक्शन लागते. म्हणजे तेव्हा नाही का स्टोरी सोबत कनेक्टेड राहणं आणि एक्झॅक्टली कॅरेक्टरला का फील
करून द्यायचं आहे हे डिरेक्टर सांगतो या. आणि हे डिरेक्टरला पण फील व्हायला पाहिजे. सो ऍक्च्युली जो डिरेक्टर असतो, आता मला माहित पडलं डिरेक्टरला कॅप्टन ऑफ द शिप का म्हणलं ते. व्हाय? बिकॉज ही नीड्स टू नो एव्हरीथिंग. आणि सर्वात इम्पॉर्टंट, ही नीड्स टू नो द स्टोरी ऑफ द मूवी. या अनलेस त्याला स्टोरी बद्दल क्लिअर विजन नसेल व्हॉट एक्झॅक्टली यस. कारण सांगू, या फिल्म मध्ये फिल्मला सर्वात अगोदर कोण बघते? सर्वात अगोदर एक ते रायटर बघतो या. बट रायटर तो त्याच्या लिहिण्याच्या स्वरूपामध्ये बघतो आणि त्याच्यानंतर तो लिहितो या. आणि त्याच्यानंतर तो डिरेक्टरला समजून सांगतो. तर डिरेक्टर त्याच्यामध्ये कलर पाडतो त्या विजन मध्ये. एक्झॅक्टली रायटरचं विजन आणि डिरेक्टरचं विजन, दोघांचंही विजन समजा एकच असेल ना तर प्रॉपर एक प्रकारे बनलं जाते या. आणि इथे फक्त रायटर डिरेक्टर पण नाही, इथे सगळ्यांचं विजन सेम पेजवर असणं बहुत जास्त गरजेचं आहे. आणि हे सेम पेजवर आणून कोण देईल या, हू इज गोना से समथिंग लाईक दॅट. तर तिथे येईल डिरेक्टर. कारण डिरेक्टरच आहे तो ऍक्टरला समजून सांगेल की तुला काय म्हणायचं आहे. एक डिरेक्टरच आहे तो एक डीओपीला सांगेल की तुला काय शूट करायचं आहे. एक डिरेक्टरच आहे तो लाईटला म्हणेल की मला लाईट कशी पाहिजे. Yes, all these things has to be really important to understand the vision of the story, and the only character who do understand the vision of the story is the director. रायटर तर आहे म्हणा असं नाही, रायटरला पण विजन राहील. मोस्ट ऑफ द रायटर आर द डिरेक्टर, बट रायटर एक प्रकारे कॅरेक्टर येतो जो बेसिक लेवलची असतो. यामुळे त्याच्यापाशी ओनली स्टोरी असते आणि नथिंग एल्स या. बट डायरेक्टर पाशी फुल फ्लेजेड ज्ञान असते की त्याला कसं शूट करायचं आहे, कुठे शूट करायचं आहे, काय शूट करायचं आहे या. कारण शॉर्ट डिव्हिजन मध्ये जेव्हा मी बघितलं की कशाप्रमाणे शॉट घेतले जाते आणि कशाप्रमाणे शॉट कॅप्चर केले जाते, इट वॉज समथिंग रिअली डिफरंट दॅन यू एक्सपेक्टेड. येस, यू कांट फील लाईक दॅट वे. आणि कसं आहे की मला या कामामध्ये थोडी मजा पण येऊन राहिली या. इट वॉज लाईक रिअली ग्रेट. येस, लिटरली आता मी शोरीलचं काम करून आलो होतो या. म्हणजे मी माझी शोरील कशाप्रमाणे दाखवील. फर्स्ट ऑफ ऑल मी विचार केला की मी एक शॉर्ट फिल्म बनवील, बट देन आय हॅव टू डिसाईड की नाही, माझ्यापाशी तेवढा वेळ नाही आहे शॉर्ट फिल्म बनवण्याचा. येस, सो फर्स्ट ऑफ ऑल एक प्रकारे मी शोरील बनवतो आणि त्यानंतर मग मी ते शोरील म्हणजे माझ्या आर्टिफॅक्ट एपिसोडद्वारे, म्हणजे मी आतापर्यंत जेवढे आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केले आहे त्या आर्टिफॅक्ट एपिसोडचा एक छोटासा एडिट, हार्डली 10 मिनिटाचा एडिट, त्याच्यामध्ये मी दाखवणार की हाऊ एम आय पॅशनेट अबाउट इट फिल्म. आणि हेच त्या शॉर्ट फिल्म मध्ये रेकॉर्ड होईल. येस, आता मोस्ट ऑफ द फुटेज माझ्यापाशी आहे नाही, बिकॉज ऑफ दॅट की त्याची मी एक सेफ हार्ड डिस्क बनवली आहे. 2 हार्ड डिस्क आहे ऍक्च्युली. एक आहे 2 TB हार्ड डिस्क, ते राईट नाव माझ्यापाशी आहे. आणि एक 1 TB हार्ड डिस्क ते बॅकअप हार्ड डिस्क आहे. म्हणजे अनलेस जर काही झालं आणि काही चोरीला गेलं तर आपला डेटा चोरला नाही जाणार. यासाठी मी बॅकअप मध्ये सगळे आर्टिफॅक्ट एपिसोड ठेवले आहे या. तर हे बॅकअप वाले आर्टिफॅक्ट एपिसोड आपण आता नेक्स्ट टाइम आपण जाऊ तर आपण सगळे कलेक्ट करू. बट टिल देन तोपर्यंत हे सगळे आर्टिफॅक्ट एपिसोड आतापर्यंत आपण जेवढे आहेत तेवढेच आपण ठेवू. ओके, त्याच्यानंतर आपल्याला ते शोरीलचं काम करावं लागेल. टिल देन जोपर्यंत आपल्याला फुटेज भेटणार नाही, कारण मला पुराणे फुटेज हवी आहे. 5 वर्ष अगोदरची जेव्हा मी आर्टिफॅक्ट एपिसोड सुरुवात केला तेव्हापासूनची मला फुटेज हवे आहे. आणि तेव्हापासून मी कशाप्रमाणे रेकॉर्ड करत होतो आणि कशाप्रमाणे माझी शक्ल होती वगैरे वगैरे, ऑल दीज थिंग्स. येस, अनदर थिंग इज दॅट या ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये आर्टिफॅक्ट एपिसोड खूप चांगल्याने बनवतो या. व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये मी थोडं चांगल्याने बनवत नाही. व्हाय? कारण मनातलं तेवढं निघत नाही. बिकॉज ऑफ दॅट की मला असं वाटते का समवन इज लुकिंग ऍट मी, आणि समवन इथे कोण आहे? फक्त मीच आहे या. आणि इथे मी कॅमेरा समोर आहे, दॅट मीन्स मी कॅमेराला घेऊन राहिलो आहे. आणि दॅट नीड टू अंडरस्टँड की आपल्याला नाही का भ्यायचं नाही. या जर तुला व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये क्लिअरली तू दिसून राहिला आहे
आणि कसं आहे, हे बघण्यातही बहुत जबरदस्त वाटते. लिटरली मी जर सेल्फी स्टिक घेऊन रेकॉर्ड करतो ना, तर आवाज पण काफी क्लिअर येतोय. आणि त्याच्यानंतर जे रेकॉर्डिंग होती, इट वॉज समथिंग रिली नेक्स्ट लेवल. या सो या तर तू काय वाटते, गिम्बल घ्यायचं का? गिम्बल आय डोंट वॉन्ट स्पेंड 7,000 रुपये ऑन गिम्बल. या आय डू वॉन्ट दॅट, कारण त्याच्यामध्ये जे स्टॅबिलायझर आहे, इट वॉज रिअली मच बेटर. या त्याच्यामध्ये ते 3 मोटर आहे, 3 ऍक्सिस मोटर, जे बहुत स्टेबल करते व्हिडिओला आणि बहुत जबरदस्त बनवते. येस, बट मला कधी कधी असं शेकी व्हिडिओ खूप जास्त आवडते. हँड हेल्ड व्हिडिओ, हे असे हँड हेल्ड व्हिडिओ असतात ना, इट वॉज समथिंग रिअली ग्रेट. एक प्रकारे नाही का व्हिडिओमध्ये मोशन आणण्याचा प्रयत्न करते समहाऊ. कधी कधी म्हणजे मला हँड हेल्ड पण मोशन आवडते, ऍक्शन असेल पण ड्रामा दाखवायचा आहे तेव्हा मला एक स्टेडी शॉट हवा आहे. इट वॉज समथिंग, कारण माझ्या डिरेक्शन मध्ये नाही का मोस्ट ऑफ द काम नाही का हे फोटोग्राफर, सिनेमाटोग्राफीच आहे. कारण मला नाही का असे वेगवेगळे शॉट्स हवे आहे, बहुत अजीब अजीब से पीओव्ही, आडवे तिडवे शॉट्स. येस, इट वॉज समथिंग रिली, म्हणजे त्यामुळे नाही का तो फिल्म मध्ये पाहण्याचा जो मजा आहे ना, तो वेगळाच येतो का. या त्यामुळे नाही का मला याच्यामध्ये बहुत सारे एक्सपेरिमेंट करायचे आहे. मोस्ट ऑफ द थिंग मला हे पीओव्ही शॉट तो खूप जास्त आवडते. त्याच्यानंतर हे असे हँड हेल्ड शॉट तर अजूनच जबरदस्त आवडते. बट आय डोंट नो, माझ्यामध्ये जेव्हा मला प्रोजेक्ट भेटेल तेव्हा मध्ये मी कशाप्रमाणे मॅनिप्युलेट करेन, आय डोंट नो. बट टिल देन आपण प्रयत्न करू. बट आता आपण एवढं एक लक्षात ठेवू का, आर्टिफॅक्ट एपिसोड हॅज टू बी रेकॉर्ड इन व्हिडिओ फॉर्मॅट. यस, बिकॉज दिस इज रिअली इम्पॉर्टंट. अँड या, आणि भिवू नको कुणाला. यस, कारण आज सकाळी काय झालं, आज सकाळी मी उठलो, तयारी केल्यानंतर मग मी ऑफिससाठी तयार झालो आणि देन मी बसची वाट पाहत होतो. तर तेव्हा मी नाही का काही व्हिडिओज पाहिले आणि मोटिवेशनल व्हिडिओ, आणि मी खूप जास्त मोटिवेट झालो सकाळी. कोणते व्हिडिओज बघितले? ते व्हिडिओज बघितले, ये बुक नावाची एक चॅनल आहे युट्यूबवर. याच्यावर नाही का मला सांगितलं गेलं की सक्सेसफुल होण्यासाठी कोणकोणते रिझन हवे आहे. व्हॉट इज द मेन रिझन रिक्वायर्ड फॉर यू टू बी अ सक्सेसफुल पर्सन और सक्सेसफुल. या त्यांनी काही क्वालिटी दाखवली आणि त्यापैकी मोस्ट ऑफ द क्वालिटी माझ्यामध्ये मॅच झाली आहे. मोस्ट ऑफ द क्वालिटी यार. आणि तेव्हा मी काफी खूप चांगलं फील केलं या. आणि मला पण असं वाटतं का मी खूप मोठा एक प्रकारे खूप मोठी अशी व्यक्ती आहे. आता मी असं स्वतःबद्दल असं म्हणायला तर नाही पाहिजे, बट लिटरली यस. या कारण माझ्या जे अम्बिशन्स आहे, इट वॉज टू मच बिग. या कारण सांगू, काही लोकांना डिरेक्टर बनायचं आहे. व्हाय? कारण त्यांना डिरेक्टर बनण्यामध्ये त्यांना मजा येते, राईट. काही लोकांना ऍक्टर बनायचं आहे. व्हाय? कारण त्यांना ऍक्टिंग करण्यामध्ये मजा येते, राईट. बट इथे माझ्यापाशी ऍक्च्युअल मध्ये काम आहे. माझ्यापाशी ऑलरेडी एक स्टोरी आहे आणि त्या स्टोरीला मला ते बनवायचं आहे. यासाठी मी डिरेक्टर बनून राहिलो आहे. पॅशन तर आहेच, येस, असं नाही म्हणतात. पॅशन आहे, इट वॉज पॅशन आहे. त्यामुळेच तुम्ही एवढे युट्यूबचे व्हिडिओज पाहताय. एव्हरीडे काही ना काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करून राहिलो आहे. सो पॅशन तर आहेच, येस. बट माझ्यापाशी एक रिझन पण आहे की मला एक प्रकारे फिल्म्स मध्ये काम करायचं आहे, फिल्म्स बनवायचे आहे. स्पेशली माझे फिल्म्स, येस, बायनरी कोड, स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर, मराठी मूवी घरची गोष्ट आणि अवतार द लास्ट एव्हेंजर. इट वॉज सो मच बिग मूवीज वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतरही माझे काही टार्गेट आहे. त्याच्यानंतर माझे टार्गेट आहे की ते लेवल 5 टार्गेट आहे. आय डोंट वॉन्ट टू डिस्कस, येस, बिकॉज इट्स अ क्लासिफाईड. कारण आपण एव्हरी टाइम आपण आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये सांगू शकत नाही. क्लासिफाईड म्हणजे इतके कोणते क्लासिफाईड आहे, स्वतःला सांगू शकत नाही. स्वतःला सांगू शकतो रे, बट व्हिडिओ मध्ये नाही रिव्हील करू शकत ना. हू नोज व्हिडिओ कोणी बघितले तर. डूड, आता या गोष्टीला काय मॅटर पडते? इट्स अ लेवल 5 टॉक राईट नाव. ओके, आता राईट नाव तू लेवल 2 वर आहे आणि लेवल 5 चा विचार करणं, मला असं वाटतं की लेवल 5 चा विचार करणं इज नॉट रिअली वेल फॉर मी राईट नाव. यस, बिकॉज ऑफ दॅट की लेवल 5 इज टू मच बिग.
या हा शॉट पण किती जबरदस्त वाटते. इट वॉज रिअली ग्रेट. या म्हणजे साईड वरून मी शूट करत आहे खुद को, सो इट्स ग्रेट. मी असेही शूट करू शकतो. काहीच जवळ मला क्लोजअप शॉट बहुत जास्त आवडतं, जेणेकरून नाही का मी बहुत चांगल्याने असं तेव्हा अजीब से शॉट. या सी हाउ अमेजिंग शॉट इट इज. ये देखो, ये ऊपर वाला शॉट तो और भी जबरदस्त लग रहा है. डाउन टू अर्थ वाला शॉट, ये सीधा बिलकुल आई कॉन्टॅक्ट वाला. हे माझी सेल्फी स्टिक आहे ना, अति हे आहे, हे साला मला घडवलंय आहे लोकांनी. सेल्फी स्टिक वॉज टू मच शेकी वगैरे वगैरे. यातून आपण असे रेकॉर्ड करू शकतो. मी रेकॉर्ड येऊन आला. ओ वाव, काय जबरदस्त शॉट येऊन आला. मेरे को आवड़ा ये शॉट. या इट्स काइंड ऑफ लाइक रियली ग्रेट. मैं पीछे देख रहा हूँ, ये इट्स बट इट्स so this is the My Artifact episode number 1655. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.